जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। लालपरीचा वाहक दारूच्या नशेत तर अखेर चालकालाच फाडावी लागली प्रवाशांची तिकिटे। राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेला काळीमा फासणारा हा प्रकार पंढरपूर आरवी यात्रेवरून परतणाऱ्या हिरकणी बसमध्ये घडलाय। आरवी आगाराची MH14LB 0028 क्रमांकाची हिरकणी बस पंढरपूरवरून परत यवतमाळ मार्गे आरवीकडे येत होती। बसचा वाहक आधीपासूनच मद्यधुंद अवस्थेत होता। यवतमाळ येथे आल्यानंतर त्याने पुन्हा मद्यप्राशन केल्याचं सांगितलं जात असून तो बसमधील सीटवरच गाढ झाला। प्रवाशांनी तिकिटाची मागणी केली, मात्र वाहकाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे अखेर चालकाने बस थांबवून स्वतःच प्रवाशांची तिकीट फाडण्याची जबाबदारी स्वीकारली आणि चालकासोबत वाहकाचीही दुहेरी भूमिका पार पाडली आहे। या संपूर्ण प्रकारामुळे बसला तब्बल 1.25 ते 1.5 तास उशीर झालाय। प्रवाशांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला असून संबंधित व्हिडिओ आगार प्रशासनाकडेही पाठवण्यात आलाय। या प्रकरणी आरवी आगाराचे व्यवस्थापक अनंत तातर यांनी सांगितले की संबंधित वाहकावर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल। कर्मचाऱ्यांच्या अशा वर्तनामुळे राज्य परिवहन महामंडळाची प्रतिमा मलिन होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर लाखो प्रवासी विश्वास ठेवतात। अशा घटना केवळ प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाहीत, तर राज्य परिवहन महामंडळाच्या प्रतिमेलाही धक्का देतात। या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आरवी।